हा क्रांतीला प्रारंभ झाला सर. औद्योगिक क्रांती ते म्हणजे हे पेज पूर्ण झालंय. असे म्हणतात. ओके ओके. जगदाळेत. हा, औद्योगिक क्रांतीला सुरुवात केली का? मला वाटते औद्योगिक क्रांती झालेली आहे. नाही सर, फ्रेंच राज्य झालाय सर. बर, फ्रेंच राज्य क्रांतीपर्यंत झाले. ओके. आज आपण औद्योगिक क्रांती म्हणजे काय ते पाहूया. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. बघा, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमधील जे औद्योगिक क्षेत्र आहेत याच्यामध्ये क्रांतिकारक म्हणजे अत्यंत आमूलाग्र अशा प्रकारचे बदल घडू लागले. वर यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. शक्ती म्हणजे काय रे? बाष्प शक्ती. बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. बघा, या वाफेच्या शक्तीवर आधारित यंत्राच्या सहाय्याने या ठिकाणी औद्योगिक उत्पादन होऊ लागलेलं आहे. छोट्या उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी, म्हणजे जे छोटे छोटे घरगुती उद्योग होते ते बंद झाले आणि मोठमोठ्या प्रकारचे कारखाने चालू झालेले आहेत. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. म्हणजे हाताच्या सहाय्याने काही गोष्टी विणल्या जायच्या किंवा काही वस्त्र विणली जायची. मग हातमागाचा व्यवसाय बंद होऊन यंत्रमागाचा वापर सुरू झालेला आहे. म्हणजे यंत्राच्या सहाय्याने विणकाम सुरू झालेलं आहे. आगगाडी आणि बोटीसारखी वाहतुकीची नवी साधनं आलेली आहेत. म्हणजे आगगाडी म्हणजे रेल्वेच्या रुळावर चालणारी आगगाडी, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये चालणारी जी बोट आहेत याच्या सहाय्याने वाहतूक निर्माण होऊ लागलेली आहे. यंत्रयुग अवतरले, म्हणजे अनेक प्रकारच्या यंत्राचा वापर झाल्यामुळे तिथं यंत्रयुग अवतरले असा शब्द वापरलेला आहे. आणि यालाच काय म्हणतात तर औद्योगिक क्रांती असं म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर टप्प्याटप्प्यानं पाश्चात्य जगात पसरली. म्हणजे सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली आणि त्यानंतर जगामधील सर्व देशामध्ये या ठिकाणी औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झालेला आहे. आणि या काळामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती किंवा औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. इंग्लंडचं वर्णन कसं केलं जाऊ लागलं? जगाचा कारखाना. मला वाटतं हा भाग झालेला आहे. बरोबर ना? बर, असू द्या असू द्या असू द्या. आता भांडवलशाहीचा उदय, नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई देशातील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर म्हणजे समुद्रातून वाहतूक सुरू झाली. म्हणजे आगबोटी सारखी नवी वाहतुकीची साधनं निर्माण झाली. अशा प्रकारे आगबोटीच्या सहाय्यानं किंवा जहाजाच्या सहाय्यानं प्रवास सुरू झालेला आहे. आणि या शोधामुळं युरोप आणि आशिया खंडातील जे देश आहेत या देशामध्ये व्यापार सुरू झालेला आहे. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. या समुद्रातून जहाजाच्या सहाय्याने व्यापार सुरू झाल्यामुळं जगातील पूर्वेकडचे जे देश आहेत या पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला
अनेक व्यापारी पुढे आले. त्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. म्हणजे एकाच व्यापाऱ्याला जहाजातून अशा प्रकारचा जो माल आहे तो दुसऱ्या देशामध्ये पाठवणे शक्य नव्हतं. त्यामुळं अनेक व्यापारी त्यांनी व्यापार सुरू केलेला आहे. अनेक व्यापारी एकत्र आलं आणि कोणत्या मार्गाने व्यापार सुरू केला सांगा? कोणत्या मार्गाने व्यापार सुरू केला? हा, सागरी मार्गाने व्यापार सुरू केलेला आहे. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. म्हणजे ज्या व्यापारी कंपन्याकडे जास्त भांडवल आहे, जास्त पैसा आहे, अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून आर्थिक भरभराट होत असे. पौर्वात्य म्हणजे काय रे? पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार म्हणजे काय? मगाशी झालाय की शब्द. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील देशाशी होणारा व्यापार अतिशय फायदेशीर होता आणि या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. जास्तीत जास्त या व्यापारातून नफा होत असे, फायदा होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. युरोपातील जे राज्यकर्ते आहेत ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण म्हणजे त्या व्यापाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी लष्करी लोक या ठिकाणी दिली गेली. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या आणि अशा प्रकारच्या व्यापारामुळं युरोपीय देशामध्ये धनसंचय वाढीस लागला. व्यापारामध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती, त्याचप्रमाणे त्या व्यापारी कंपन्यांना दिलं जाणारे जे लष्करी संरक्षण आहे, याच्यामुळं युरोपीय देशामध्ये धनसंचय वाढीस लागला. म्हणजे जास्तीत जास्त आर्थिक नफा या व्यापारी कंपन्यांना मिळू लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला आणि हा जो पैसा गोळा झाला किंवा ही जी संपत्ती झाली व्यापारी कंपन्याकडे निर्माण झालेली, या संपत्तीचा किंवा या पैशाचा उपयोग भांडवलाच्या रूपात व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. म्हणजे या पैशातून अनेक प्रकारचे नवनवीन व्यापार निर्माण झाले. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये भरभराट झाली, जास्तीत जास्त उद्योगधंदा निर्माण झालं आणि याच कारणामुळे युरोपीय देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. अशा प्रकारे होणारा नफा किंवा आर्थिक संपत्ती याच्यामुळे हे जे युरोपीय देश आहेत, या युरोपीय देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा काय झाला? उदय झाला. त्यानंतर वसाहतवाद. काय पाहणार आहोत? वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. बघा, वसाहतवाद म्हणजे काय? एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे, यालाच काय म्हणायचं? वसाहत स्थापन करणे किंवा वसाहतवाद. कोण सांगाल वसाहतवाद म्हणजे काय? तुम्ही बोलायचं आता. गौरी सांग, वसाहतवाद म्हणजे काय? बोल गौरी. तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहत होय. हा, पुढा हे राजकीय वसाहत. आता फक्त वसाहत स्थापन करणे म्हणजे काय हे सांगा. वसाहत स्थापन करणे म्हणजे काय? आवाज येतोय? मी सांग. हा सांग.
सर एका सर देशातील काही लोकांना दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. बरोबर. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशांना आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे याला वसाहतवाद म्हणतात. बघा आता वसाहतवादाची व्याख्या. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशानं म्हणजे असं काही देश आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकडे भरपूर लष्कर आहे, जरी युद्ध करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे भरपूर लष्कर आहे. अशा प्रकारचं जे बलशाही देश आहेत या देशानं आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करणे यालाच काय म्हणायचं? वसाहतवाद. कोण सांगतंय वसाहतवादाची व्याख्या? आयुष आहे का? आयुष? सर तुमचा आवाज खरखरत येतोय, काय सर? सर आवाज नीट येत नाही, खरखर करतोय. दृष्टीच्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. आयुष ओके, तुझा छान. आवाज अजिबातच नाही. मला अरे येतंय मला की सरांना. येतोय. हा मला येतोय बरं का. नेटवर्कला तुला प्रॉब्लेम असेल, बाकीच्यांना येतोय. आयुषचा आवाज मला येतोय, माझा आवाज आयुषला येतोय. ज्यांना आवाज खरखरत येतोय त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ओके बघा, आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले वर्चस्व, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे यालाच आपण वसाहतवाद असं म्हणतो. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. युरोपीय देशांचं हे जे वसाहतीवाद प्रवृत्ती आहे म्हणजे आपल्या लष्कर आणि आर्थिक या दोन सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेशामध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे ही जी प्रवृत्ती आहे युरोपीय देशांची, आणि या युरोपीय देशाच्या प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. काय आला? साम्राज्यवाद उदयास आला. आता आपण पाहूया साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना विकसित राष्ट्र आणि विकसनशील आणि अविकसनशील राष्ट्र या तिघातला फरक कळत नाही. आपला भारत हा विकसनशील देश आहे, मात्र अमेरिका सारखा आता विकसित राष्ट्र आहे. आणि अविकसित म्हणजे ज्यांचा अजून काहीच विकास झाले नाही त्याला आपण अविकसनशील राष्ट्र म्हणतो. मग विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे याला आपण काय म्हणतो? साम्राज्यवाद. कोण सांगते साम्राज्यवाद व्याख्या वाचते? सर मी साम्राज्यवाद. हा आयुष वाचतोय, बरं वाच. विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. बरोबर. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. जे विद्यार्थी मी वाचतो किंवा मी व्याख्या सांगतो असं म्हणतोय त्यांनाच मी चान्स देतोय. तुम्ही तुमचं नाव सांगा, तुमचा नंबर येईल, लक्षात ठेवा. नाहीतर काही विद्यार्थी म्हणणार ठराविक विद्यार्थ्यांना सर प्रश्न विचारतात की काय. तुम्ही बोलत राहा. बर, आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडली. म्हणजे युरोपमधील या देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक जी राष्ट्र आहेत
या राष्ट्रामधील भूप्रदेश व्यापला आणि त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व स्थापन केलं आणि त्या ठिकाणी वसाहती स्थापन केलेल्या आहेत. आणि आशिया आणि आफ्रिका खंडातील अशी अनेक राष्ट्र या युरोपीय राष्ट्राच्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडलेले आहे. आपला भारत हा कोणत्या खंडातील देश आहे? युरोप का आफ्रिका का आशिया रे? आशिया. आशिया. बरोबर आहे. भारत हा आशियाई देश आहे पा. म्हणजे आपला भारत सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये अविकसितच होता, आता विकसनशील आहे. म्हणजे भारतामधील सुद्धा काही भाग या ठिकाणी या विकसित राष्ट्रांना बळकवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. आता आपल्याला पाहायचं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. भारतामध्ये व्यापार मिळावा म्हणून युरोपामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा चाललेली होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. बघा यातलं साल महत्वाचं आहे. इंग्रजांनी भारतात व्यापार स्थापन करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना किती साली केली? इसवी सन 1600. इसवी सन 1600 मध्ये. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न, इसवी सन 1600 मध्ये भारतात व्यापार स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती कंपनी स्थापन केली किंवा कोणत्या कंपनीची ब्रिटिशांनी स्थापना केली? इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना केली. ओके. या कंपनीनं जहागीर बादशाह पासून परवानगी मिळवून सुरत येथे वकार स्थापन केली. बघा ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे या कंपनीनं जहागीर जो बादशाह आहे याच्याकडून परवानगी घेतली आणि सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली. आणि या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. बघा आज सुद्धा आपल्याला माहित आहे गुजरात मधील जे सुरत आहे ते कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा सुरत वरून बऱ्याच साड्या वगैरे आणतात. ऐकलंय का तुम्ही? सुरत कपड्यांची बाजारपेठ आहे फार मोठी. हो हो सर, ऐकलंय. हो सर. हा. आता पाहूया इंग्लंड व फ्रेंच संघर्ष. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आता जसं भारत आणि पाकिस्तान एकमेकाचे विरोधक आहेत, अगदी तसं जी भारतातील व्यापारी स्पर्धा आहेत म्हणजे भारतामध्ये व्यापारी संस्था स्थापन करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सारखी त्या काळामध्ये भांडणं असायची. म्हणजे भारतात व्यापार निर्माण करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे काय होते? प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. या व्यापारी स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात किती युद्ध झाली? 3. आणि ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली गेली. कोणती युद्ध? कर्नाटक युद्ध. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला. हे जे तिसरं कर्नाटकचं युद्ध आहे या तिसऱ्या कर्नाटकच्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ईस्ट इंडिया जी कंपनी आहे त्या कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. या फ्रेंचांचा या इंग्रजांना तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये पराभव केल्यामुळं या ठिकाणी जे युरोपीय 2 देश होते त्याच्यामध्ये ब्रिटिश आणि जे फ्रेंच आहेत यांच्यामध्ये फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळं या ठिकाणी त्यांचा प्रतिस्पर्धी
ब्रिटिशांचा किंवा इंग्लंडचा या ठिकाणी त्यांना उरला नाही. तर बघा पुढे काय झालेलं आहे. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. इसवी सन 1756 साली काय झालेला आहे. सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. हे पाठ करा बरं का, महत्वाचं सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत. ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत हे मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरव्यापार करत आणि इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. कोलकाता येथे जी आपली वखार आहे त्या वखाराच्या भोवती इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. सिराज उद्दौला हा कोण होता रे. बंगालचा नवाब होता पा. हा जो सिराज उद्दौला बंगालचा नवाब आहे या सिराज उद्दौलाने काय केलं. इंग्लंडावर चाल केली, इंग्रजावर आक्रमण केलं आणि कोलकात्याची वखार काय केली. काबीज केली. या घटनेमुळे काय झालेलं आहे पा. या घटनेमुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. या घटनेमुळे इंग्रजांमध्ये काय झाला. असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवलं. बघा हा जो रॉबर्ट क्लाइव्ह आहे, काय नाव. रॉबर्ट क्लाइव्ह यानं मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर. नवाबाचा सेनापती कोण. मीर जाफर यास नवाब पदाचं आमिष म्हणजे तुला नवाब पद देऊ अशा प्रकारचं आमिष दाखवून या ठिकाणी आपल्या बाजूने वळवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्हनं आपल्या बाजूला घेतलेला आहे. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. इसवी सन किती. 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. बघा काय झालेलं आहे. तर हा जो रॉबर्ट क्लाइव्ह आहे त्यानं मीर जाफरला आपल्या बाजूने घेतलं. त्यामुळं या ठिकाणी सिराज उद्दौलाचं पाठबळ कमी झालं आणि त्यामुळं हा मीर जाफर यानं काय केलेलं आहे. तो युद्धामध्ये उतरलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी सिराज उद्दौलाचा काय झालेला आहे. पराभव झालेला आहे. पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. इंग्रजच्या पाठिंब्यानं मीर जाफर हा काय झाला. बंगालचा नवाब बनला.
पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास नवाब बनवले. म्हणजे कुणानंतर कोण झाला बघा, अगोदर मीर जाफर हा बंगालचा काय झाला, नवाब झाला. आणि त्यानंतर त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. इंग्लंडच्या पाठिंब्यानं बंगालचा नवाब मीर जाफर झाला. पुन्हा मीर जाफरनं विरोध केला. मग त्या मीर जाफरचाच जावई मीर कासिम यास बंगालचा नवाब बनवलं इंग्रजांना. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिलं. म्हणजे इंग्रज बेकायदेशीर भारतामध्ये व्यापार करतय, मग या गोष्टीला या ठिकाणी मीर कासिमनं आळा घातला, विरोध केला. त्यामुळे इंग्रजांना पुन्हा या ठिकाणी मीर कासिमचं नवाबपद काढलं आणि मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिलेलं आहे. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी, बंगालमधील इंग्रजांच्या ज्या कारवा आहेत याला लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली. म्हणजे इंग्रजाविरुद्ध एकत्रित लढण्याचं काम त्या काळामध्ये मीर कासिम, त्यानंतर अयोध्येचा कोण सांगितला, अयोध्येचा कोण, नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र काय केली, मोहीम काढली. इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे काय झाले, युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. अशा प्रकारे भारतामधील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. आता इंग्रज म्हैसूर संघर्ष, इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीनं उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. म्हैसूर राज्यातील जो हैदर अली आहे, या हैदर अलीनं उठाव करून म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलं. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान, हैदर अलीचा मुलगा कोण, टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्ध लढा शर्तीने लढवला. अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला. बघा, इंग्रजाविरुद्ध या टिपू सुलताननं लढा दिलेला आहे, परंतु 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धामध्ये हा टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीनं म्हैसूरच्या प्रदेशावर सुद्धा इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं. मला सांगा, म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व का निर्माण झालं? कारण इंग्रजांना विरोध करणारा जो टिपू सुलतान आहे, हा टिपू सुलतान श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धामध्ये मारला गेला. त्यामुळे या ठिकाणी या म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं. त्यानंतर सिंधवर इंग्रजांचा ताबा पहा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. रशिया हा देश भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी इंग्रजांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले.
सर्वप्रथम या इंग्रजांना काय केलेलं आहे तर अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचं ठरवलं. अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंध मधून जात असत. अफगाणिस्तानाकडे जाणारे सर्व जे मार्ग आहेत ते सिंध प्रांतातून जात होते. यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध प्रांत गिळंकृत केला, आपल्या ताब्यात घेतला. 1843 साली इंग्रजांनी सिंध प्रांत गिळंकृत केला. त्यानंतर शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाब मधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाब मधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. कोण बसला? रणजित सिंहाचा मुलगा कोण? दलीप सिंग. हा, दलीप सिंग हा गादीवर बसला. त्याच्या वतीनं त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. जरी मुलगा दलीप सिंग गादीवर बसला असला तरी राज्याचा कारभार त्याची आई कोण पाहत होती? राणी जिंदन. मात्र सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही. मात्र त्याच्या आईचा सरदारावर अंकुश राहिला नाही. ही साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर हल्ला केला. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाला आणि त्यामुळे शीखांनी इंग्रजावर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. जरी शीखांचा पराभव झाला असला तरी हा जो रणजित सिंहाचा मुलगा आहे दलीप सिंग वर बसलेला होता, रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर तो जो दलीप सिंग आहे त्याला पुन्हा इंग्रजांना गादीवर बसवलं. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वतंत्रप्रिय शीखांना मान्य नव्हता. पंजाब हा जो प्रांत आहे याच्यावर इंग्रजांचा जो वाढता प्रभाव आहे हा काही स्वतंत्र प्रिय शीख लोकांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजाविरुद्ध बंड केलं. हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धात सुद्धा शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा प्रभाव करून इंग्रजांनी भारतातील आपला सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. आता या पाठाची सर्व प्रश्नोत्तर तुम्ही लिहून त्याचा फोटो मला ग्रुपवर पाठवा. त्याच पद्धतीने या दुसऱ्या प्रकरणावर मी जी ऑनलाईन चाचणी काढलेली आहे ती मी ग्रुपवर शेअर करतो. तीही ऑनलाईन चाचणी सोडवा. मिळालेल्या गुणांचा स्क्रीनशॉट तोही ग्रुपवर टाका. सर असाइनमेंट मध्ये पाठवायचं ना फोटो? सर नको सर, ग्रुपवरच असू द्या. सर ग्रुपवरच असू द्या. असाइनमेंट वर माझा नको पाठवायला. सायन्सचा इंग्रजीचा पाठवता तुम्ही, माझा ग्रुपवरच पाठवा. ओके सर माझ्यासोबत सचिन पण आहे. हा, ओके बस करूया.